विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। बँक फायनान्सच्या अवैध पद्धतीने वसुलीबाबत सभापती अनुराधा काटकर यांची पोलीस आयुक्ताकडे केली तक्रार। संपूर्ण राज्यभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून याचाच विचार करत राज्य शासनाकडून आतापर्यंत 2 लाटी जाहीर करण्यात आली। यामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन अदृश्य परिस्थिती होती। त्यामुळे सर्वच क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती ढासळली होती। याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसला असून गेली काही दिवसापासून शहरात बँक फायनान्स यांच्याकडून रिक्षावाल्याकडून लॉकडाऊन मधील थकीत हप्ते भरण्याचे कारण देत चुकीच्या पद्धतीने पैसे उकळण्याचे सुरू असल्याच्या तक्रारी प्रभाग 20 च्या नगरसेविका तथा सातत्य समिती सभापती अनुराधा काटकर यांच्याकडे शहरातील रिक्षा चालकांकडून करण्यात आल्या। याचीच दखल घेत सभापती अनुराधा काटकर यांनी याची तक्रार सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे साहेब यांच्याकडे करत शहरातील अवैध धंदे बंद झाल्याने अवैध धंदे बंद करणारी मंडळी बँक फायनान्सच्या वसुली एजन्सी घेतल्या असून रिक्षावाल्यांच्या रिक्षा त्या संबंधित फायनान्सला ओढून नेऊन लॉकडाऊन मधील संपूर्ण हप्ते भरण्याची दमबाजी केली जाते। शेवटी त्या रिक्षावाल्याकडून 1 किंवा 2 हप्त्याची रक्कम भरून घेऊन त्या व्यतिरिक्त 2000 ते 4000 रुपये घेतले जातात। त्या पैशाची कुठेच नोंद नसून ते पैसे अवैध पद्धतीने त्या एजन्सीच्या घशात जातात। संबंधित एजन्सीला याची विचारणा केली असता गाडी ओढून आणण्याचे चार्जेस आहेत ते दिले तरच गाडी सोडू अशी पिवळणूक रिक्षावाल्यांची होत असून संबंधित बजाज फायनान्सचे एरिया सेल्स मॅनेजर यांचे स्पष्ट सांगणे आले की ठरलेल्या कर्जाच्या हप्त्या व्यतिरिक्त कोणतेही चार्जेस घेण्यास कोणत्याही एजन्सीला सांगितले नसल्याचे त्यांचे म्हणणे असून याबाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश शहरातील रिक्षा चालकांनी रिक्षातील टेप रेकॉर्डर तत्काळ काढावेत, महिलाबाबत आदर करावा अन्यथा त्यांच्यावरही कारवाई मोहीम करणार असल्याचे स्पष्ट। रिक्षावाल्यांना जर फायनान्सवाले त्रास देत असतील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन सभापती काटकर यांनी दिले। मॅडम सोलापूर जिल्ह्यामध्ये रिक्षावाल्यांना बँक फायनान्स यांच्याकडून वसुलीसाठी त्रास होत आहे। त्या संदर्भात आमच्याकडे 10-12 रिक्षावाले आले होते, त्यांच्या घरचे पण आले होते। काही आमचे रिक्षा उडून नेलेले आहेत आणि गाडीचे हप्ते भरा आणि त्या दंड पण भरा म्हणून असं सांगत आल्यानंतर आम्ही आज सीपी साहेबांना भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे। तर दंड घेता घेता त्यांनी 4-5 हजार रुपये पण जास्त घेत आहेत रिक्षावाल्याकडून आणि RBIच्या नियमानुसार जे लॉकडाऊनमध्ये हप्ते थकलेले आहेत त्यांना वाढीव मुदत दिलेली आहे, पण त्याचा विचार न करता दंडेशाहीपणा करून रिक्षावाल्यांकडून गाड्या उडून घेऊन जात आहेत। अरेरावीची भाषा होत आहे, हात उगारण्याचे असे प्रकार होत आहेत। तर त्या संदर्भात आम्ही त्यांचे जे अधिकारी आहेत जिल्ह्याचे रिकव्हरी करणारे त्यांच्याकडे संपर्क साधला असताना त्यांनी म्हटलं की आम्ही फक्त त्यांना 1-1 महिन्याचा हप्ता घ्यायला सांगितलेला आहे, त्याच्यावर 1 रुपया पण दंड किंवा वसुली करायला सांगितलेली नाही आहे सक्तीने, आणि जर असं काय झालं तर तुम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। तर आम्ही आत्ता सीपी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे। सीपी साहेबांनी ते कारवाई करण्याचा आम्हाला म्हणजे आदेश दिलेला आहे आणि बाकीच्या रिक्षावाल्यांना पण नियम, कोरोनाचे नियम, बाकी सगळे नियम पाळून रिक्षा चालवा त्यांनी हे आदेश त्यांनी दिलेले आहेत। तर रिक्षावाल्यांनी पण जे काही शासनाचे आदेश आहेत ते आदेश नियम पाळून रिक्षा चालवावे, सीट जास्त बसू नयेत, मास्क वापरावा असं सांगितलेलं आहे साहेबांनी। तर एक रिक्षावाल्यांनी आत्महत्येचा वगैरे पाऊल उचलू नये म्हणून आम्ही साहेबांकडे संपर्क साधलेला आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यातील रिक्षा चालक व मालक यांना राज्यभरामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचे 2 लाटी आतापर्यंत राज्य सरकारकडून जाहीर झाल्या होत्या। त्यामध्ये जेवढंही लॉकडाऊन झालं होतं त्या लॉकडाऊनमधील संबंधित रिक्षावाल्यांचे ज्या रिक्षा बँक किंवा फायनान्सच्या कर्जावर घेतलेल्या आहेत त्यांचे थकीत हप्ते राहिलेले होते। तर या गेल्या काही आठवड्याभरापासून सोलापूर शहर परिसरातील रिक्षा चालक व मालक यांना या बँक फायनान्स यांच्या वसुली प्रतिनिधींकडून अत्यंत विचित्र पद्धतीचा नाहक त्रास दिला जात आहे। RBIकडून निर्देश असताना की संबंधित ज्या बँक फायनान्सचे ज्या पण व्यक्तीचं लोन आहे त्याला संबंधित
लोन फेडण्यासाठी त्याला लोनची जी मुदत आहे ती वाढवून देण्यात आलेली आहे. असं असताना देखील ज्या बँक किंवा फायनान्सच्या एजन्स्या दिलेल्या आहेत वसुलीसाठी, त्या वसुली प्रतिनिधींकडून रिक्षावाल्यांना वेटीस धरून त्यांच्या रिक्षा त्यांच्या कार्यालयाला नेऊन लावल्या जात आहेत, ऑफिसला नेऊन लावल्या जात आहेत आणि संबंधित रिक्षावाल्याकडून तुमच्या लॉकडाऊनमधील हप्ते पूर्ण भरा अशी तंबी त्यांना दिली जात आहे. आणि चुकीच्या पद्धतीनं हप्ते तर भरून घेतले जातच आहेत, परंतु त्याचबरोबर त्यांच्याकडून 3 ते 4 हजार रुपये रिक्षा ओढून आणण्याचा आणि आमचे माणसं तिथे येऊन तुमची गाडी ओढून आणण्याचा चार्जेस म्हणून अशा प्रकारचे 3 ते 4 हजार रुपये घेतले जात आहेत. त्याची कुठलीही रिसीट किंवा त्याची कुठलीही पावती दिली जात नाही. तर ह्यासंबंधी कालच एका रिक्षावाल्याची घटना घडली होती, तर ती बजाज फायनान्सच्या एका एजन्सीकडून झाली होती. संबंधित त्या बजाज फायनान्सचे रिकव्हरी मॅनेजर प्रदीप भोजने यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांच्याकडून साफ असं स्पष्ट बोलणं आलं की बाबा आम्ही कुठल्याही एजन्सीला आमच्या असं सांगितलेलं नाही आहे की बाबा 2 ते 3 हजार तुम्ही एक्स्ट्राचे त्यांच्या रिक्षावाल्यांकडून घ्या. संबंधित ज्या रिक्षावाल्याचे जेवढं लोन आहे त्याची ठरलेली जे रकमेचा हप्ता आहे ती रक्कम तुम्ही घ्या असं आम्ही सांगितलेलं आहे. आणि असं जर कुठल्या एजन्सीकडून होत असेल तर तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. आणि त्याच अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 20 नगरसेविका अनुराधा काटकर यांच्या प्रभागात 700 ते 800 रिक्षा चालक आमच्या प्रभागात राहतात, ज्या त्यांच्या रिक्षावर उदरनिर्वाह आहे. मग त्यातील 10-12 रिक्षावाले आमच्याकडे तक्रारी घेऊन आल्यानंतर आम्ही आज सोलापूर पोलीस आयुक्त अंकुशजी शिंदे साहेब यांना याबाबतची तक्रार केलेली आहे. साहेबांकडून आम्हाला असे आदेश मिळाले की बाबा आम्ही संबंधित जर फायनान्सवाल्याकडून कुठल्या असं होत असेल तर तिथं सोलापूर शहरातील संपूर्ण पोलीस स्टेशनला ज्या त्या ठिकाणी कारवाई, रिक्षावाल्यांवर जर अशी कुठली घटना घडली तर रिक्षावाल्यांनी जाऊन संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा आणि संबंधित फायनान्सवर योग्य ती कारवाई केली जाईल असं सीपी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.